आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामदास कदमजी, आपण बघतोय की हे सहाही खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आजच पक्षप्रवेश होईल शिवसेनेमध्ये अशी माहिती मिळते. होय 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 होय. काय संशय कोणी मनामध्ये का? नाही नाही नाही, सूत्रांकडून माहिती मिळते, तुमच्याकडनं जरा खात्री करून घेऊया म्हटलं. हो नक्की नक्की होते. 6च्या 6 खासदारांचे पक्षप्रवेश होणार आहेत. किती वाजता होतील कदम साहेब? 4 वाजता होतील. 4 वाजता. तुम्ही उपस्थित राहणार आहात त्या सोहळ्याला? होय. एकंदरीतच आपण बघतोय जी पत्रकार परिषद होणार आहे खासदारांची, त्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार काही गौप्यस्फोट करणार आहेत, जे ठाकरेंचे जे बंडखोर खासदार आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल? त्याबाबत तुम्ही काय सांगू शकणार नाही. पण आम्ही हा निर्णय का घेतला याबाबत ते निश्चितपणे खुलासा करणार आहेत. तर तुम्हाला कल्पना आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना देखील एकाही आमदाराला कुठलाही फंड मिळत नव्हता आणि उद्धवजी मुख्यमंत्री असताना पण ते फायनान्सच्या फाईलवरती सही करायचे. पण आपण ही सही कशावरती करतोय, हे पैसे कुठे जात आहे त्याची त्यांनी साधी माहिती देखील घेतली नव्हती. आणि म्हणून नाईलाजानं समोरच्या आमदारांना निधी मिळतोय मतदारसंघामध्ये, बाजूला आपला मतदारसंघ शिवसेनेचा, आपला मुख्यमंत्री असा निधी मिळत नाही. ही त्यावेळेला वास्तव आपण सगळ्यांनी पाहिलंय. आता पुन्हा एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की उद्धवजींनी ठीक आहे त्यांच्या ते पक्षाच्या माध्यमातून निवडून आले, मशाल्यावरती निवडून आले, कुठे दुमत नाही. पण पुन्हा जर का त्यांना निवडून यायचं असेल तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जर निधी मिळाला तर ते निवडून येतील ना, कामं झाली तर. आणि उद्धवजी काय करतायत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे असू देत, देवेंद्र फडणवीस असू देत, मोदीजी असू देत, सगळ्यांवरती अतिशय कमीच्या खाली जाऊन शिव्या घालतायत. अगदी रामदास कदमजी, या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी पुन्हा एकदा ट्विट केले. मागच्या वेळी ते म्हणत होते आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. आता त्यांचं ट्विट असं आलंय, 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरलेत, भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये बाहेर पडलेत, म्हणजे ते घाबरून आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं. मला एक सांगा, त्यावेळेला जेव्हा आमदार सगळे 40 आमदार गेले त्यामध्ये 10 मंत्रीपद होते. शेवटच्या वेळेला आमचे गुलाब पाटील 20 आमदारांना घेऊन गेले होते उद्धव साहेबांकडे. त्यावेळेला त्यांनी विनंती केली होती आपण शिवसेना भाजप युतीमधून निवडून आलोय, आपण युतीसोबत राहूया. तेव्हा उद्धवजींनी सांगितलं गेट आउट. ते गेले 20, तुम्ही पण गेट आउट निघून जा. आणि ते 20 गेल्यानंतर पुन्हा मग त्यांनी काय चालू केलं, 50 खोके एकदम ओके. आता ही स्टाईल झाली त्यांची. माणूस गेला की तो पैसे खाऊनच गेला, पण ते लोकांचं शंभर मूल देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नको. अगदी रामदास कदमजी, ऑपरेशन तुडवा आमचं सुरू होणार असं संजय राऊतांनी म्हटलं होतं, पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं, वारंवार म्हटलेलं होतं. मात्र आता विमानतळावरून हा ताफा सगळा मातोश्रीच्या दारातच आलेला आहे अशी चर्चा. माझं त्यांनी आव्हान आहे, त्यांनी तोडून दाखवावं आणि ज्या पायाने आले त्या पायाने वापस जाऊन दाखवावं. चला, माझं आव्हान आहे त्यांना, हिंमत असेल तर. अहो, बोलणं सोपं असतं हो. मागच्या वेळेला देखील आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं होतं, एकाही आमदारांनी मतदारसंघात जाऊन दाखवा. सगळे आमदार गेले. माझ्या ववली मतदारसंघातून जाऊन दाखवा. सगळे आमदार ववली मतदारसंघातून गेले. विधानसभेची पावी सोडून दाखवा. सगळे आमदार पावी सोडून गेले. पुन्हा निवडून येऊन दाखवा. सगळे आमदार निवडून आले. कोण विश्वास ठेवणार यांच्यावरती? बोलाची बात बोलाची काठी. खरं तर आपण ठाकरे अण्णा आपलं आहे, आपण बोलल्यानंतर ते केलं पाहिजे, झालं पाहिजे. ते अगदी पोकळ धमक्या द्यायच्या, अशा धमक्या कोण भीक घालतं का? आम्ही शिवसैनिकात ना कडवे. अहो, 40 केसेस आम्ही घेतलेले आहेत, 10 वेळ जेल आम्ही भोगलेलं आहे. यांचं काय योगदान काय यांचं म्हणायला? यांचं काय योगदान आहे? हे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोकळ धमक्या द्यायच्या, ह्याच्या फक्त आहे का यांच्यासोबत? आणि हिंमत असेल तर येऊन दाखवा तोडवायला, आणि मग काय होते मजा बघा. अगदी रामदास कदमजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल आणि भूमिका मांडली त्याबद्दल. आपण बघतो या सगळ्या 6ही खासदारांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. 4 वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याचा शिक्कामोर्तब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेले आहे. तर संजय राऊत यांनी केलेलं ट्विट असेल, संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा संदर्भात केलेलं आवाहन असेल,